नमस्कार मित्रांनो, इंग्लिश विथ अविनाश पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आज आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ या काळाविषयी माहिती जाणून घ्यायची आहे। यापूर्वी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स या दोन्हीही काळांविषयी माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करू। Okay, let's go. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स हा काळ समजून घ्यायचा आहे, तोही अगदी सोप्या भाषेमध्ये। बघा मग सिंपल फ्युचर टेन्स त्याला आपण मराठीमध्ये साधा भविष्यकाळ म्हणतो। आता या काळाचा उपयोग आपण कधी करतो तर बघा, भविष्यात घडणारी क्रिया सांगण्यासाठी एखादी क्रिया भविष्यात घडणार असेल तर या काळाचा उपयोग करून आपण ते वाक्य बोलत असतो। त्याच पद्धतीने योजना किंवा प्लॅन सांगताना आपली एखादी योजना असेल भविष्यात होणारी किंवा आपला एखादी प्लॅन असेल तो सुद्धा आपण या काळाच्या रूपामध्ये सांगू शकतो। तसंच भविष्यातील अंदाज किंवा भाकीत करताना आपल्याला एखादा भविष्यातला अंदाज सांगायचा असेल तेव्हा सुद्धा या काळाचा आपण उपयोग करतो। त्याच पद्धतीने वचन, आश्वासन किंवा धमकी देताना सुद्धा हा काळ वापरला जातो, लक्षात घ्या। मग बघा, या वाक्याची मराठी वाक्याची ओळख कशी असते बघा, तर यामध्ये मराठी वाक्याच्या क्रियापदाच्या शेवटी म्हणजे जे वाक्य आपण मराठीमध्ये बोलतो त्या वाक्याच्या शेवटी त्याचं जे क्रियापद असतं, मराठी वाक्याचं क्रियापद, त्याच्या शेवटी येणारा शब्द कसा असतो बघा, ईल, तील, शील, नार असे शब्द मराठी वाक्याच्या क्रियापदाच्या शेवटी येतात। बघा जसे की येईल म्हणजे तो येईल, त्या पद्धतीने आम्ही तो जाईल किंवा ती जाईल, आम्ही बसणार, ते खेळतील, ते पळतील, आम्ही काम करणार, तो उडी मारेल। मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आपण भविष्यामध्ये बोलत असतो किंवा मराठी वाक्य आपण जेव्हा बोलतो, मी काम करेन, मी तुझ्यासोबत येईन, मी परीक्षा देईन, आम्ही गावाला जाऊ, ते आम्हाला मदत करतील किंवा पाऊस पडेल, मी गाडी चालवेल, ही जी वाक्य असतात ही आपण मराठीमध्ये बोलतो, ही भविष्यकाळातली असतात। याच वाक्यांचं रूपांतर आपल्याला इंग्रजीमध्ये करायचं असतं। म्हणजे जर तुम्हाला मराठीतले काळ चांगले येत असतील तरच तुम्हाला इंग्रजीमध्ये काळ चांगले येतील। आपल्याला जर मराठी भाषा चांगली बोलता येत असेल तरच आपल्याला इंग्रजीचे टेन्स पण समजतील, कारण की मराठी वाक्यांचं रूपांतर आपल्याला इंग्रजीमध्ये करायचं असतं। आणि जेव्हा आपण या पद्धतीने शिकतो तेव्हा आपले इंग्रजी काळ जे असतात ते चांगले होतात। म्हणजे आपल्याला जर एखादं मराठी वाक्य दिलं तर त्या वाक्याचा आपल्याला अंदाज येतो आणि ते वाक्य आपण लगेच इंग्रजीमध्ये काय करतो, ट्रान्सलेट करतो। चला तर मग बघूया। आता बघा, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर काही वाक्य या ठिकाणी मराठी दिलेले आहेत, पण त्याआधी आपल्याला या सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं किंवा या वाक्याची रचना कशी असते किंवा हे वाक्य बनवतात कसं ते आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे। बघा मग, पॉझिटिव्ह सेंटेन्स सकारात्मक वाक्यरचना। मग या सिंपल फ्युचर टेन्समध्ये जे होकारार्थी वाक्य असतं किंवा जे सकारात्मक असतं त्या वाक्याची रचना नेमकी कशी असते ती आपल्याला शिकायची आहे। बघा मग, वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येतो, वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट ज्याला आपण मराठीमध्ये कर्ता म्हणतो। त्यानंतर येणारा जे शब्द असेल तो असतो विल, यामध्ये आपण विल वापरतो। त्या विल नंतर येणारं जे क्रियापद असेल ते क्रियापदाचं पहिलं रूप ज्याला आपण V1 म्हणतो, मराठीमध्ये क्रियापदाचं पहिलं रूप, आणि त्यानंतर काय येतो, ऑब्जेक्ट। अशी ही वाक्याची रचना असते। बघा, या ठिकाणी मी शाल घेतलेला नाही आहे, शाल आता वापरत नाहीत, मॉडर्न इंग्लिशमध्ये आता विलच वापरतात। आधी आय नंतर शॉल वापरला जायचा, विल नंतर शॉल वापरला जायचा, आता तसा वापरत नाही। म्हणजे शॉलचा उपयोग हा बऱ्यापैकी थांबलेला आहे किंवा वापरतच नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण शॉल वापरणार नाही। कुठलाही सब्जेक्ट असू द्या आपल्याला विलच घ्यायचा आहे, लक्षात घ्या। आता बघा, ही रचना आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। आता मराठी वाक्य बघू आपण या ठिकाणी, तो गावाला जाईल, तो उद्या गावाला जाईल। मग हे जे वाक्य असतं या वाक्यातला आपल्याला सब्जेक्ट माहीत असायला पाहिजे, त्या वाक्यातलं जे क्रियापद असेल त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहीत असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला वाक्य बनवता येतं। मग बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे तो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ही, काय म्हणतो, ही। आणि या वाक्यातलं क्रियापद आहे जाईल, मराठी वाक्यातलं क्रियापद आहे जाईल, याला इंग्लिशमध्ये वर्ब आहे गो, आणि आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूपच घ्यायचं आहे।
लक्षात घ्या, क्रियापदाचं पहिलं रूपच आपल्याला घ्यायचं आहे. क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचा, तिसऱ्या रूपाचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा नाही. जे क्रियापद असतं बघा, टू प्ले, टू गो, टू राईट, टू रीड, टू जम्प, यांच्यामधलं जे पहिलं वाक्य आहे विदाऊट टू, तेच आपल्याला घ्यायचं आहे. बघा मग गो आलं, त्यानंतर बघा सब्जेक्ट नंतर काय येतो, विल. एवढं वाक्य आपल्याला जमायला पाहिजे. ही विल क्रियापदाचं पहिलं रूप गो. ही विल गो, तो जाईल. कुठे जाणार आहे, गावाला. ही विल गो टू द व्हिलेज. कधी, उद्या, टुमॉरो म्हणजे भविष्यकाळामध्ये. बघा अशा पद्धतीने हे वाक्य आपल्याला बनवता यायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपलं मराठीचं चांगलं असेल तर आपल्याला इंग्रजीचे कुठलेही काळ ट्रान्सलेट करताना किंवा ते समजायला सोपं जातं. हे लक्षात घ्या. पुढचं आहे भारत सामना जिंकणार. याच्यामध्ये सब्जेक्ट आहे. बघा मराठी वाक्यात पण सब्जेक्ट किंवा कर्ता आधीच येतो आणि इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट आधीच येतो. हे लक्षात घ्यायचं. बघा मग भारत, सब्जेक्ट लिहिला आपण, त्याच्यानंतर विल घ्यायचा. इंडिया विल, जिंकण्याला क्रियापद आहे विन. इंडिया विल विन, भारत जिंकणार काय, सामना. इंडिया विल विन द मॅच. शेवटी ऑब्जेक्ट लिहायचं. आपली रचना कशी असेल, सब्जेक्ट, त्यानंतर विल बघा घेतलेला आहे आणि त्यानंतर V1. या पद्धतीची आपली रचना असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कुठलंही वाक्य दिलं भविष्यकाळातलं, तुम्ही याच पद्धतीने बनवायचं आहे. कुठलाही जास्त विचार करायचा नाही. सब्जेक्ट घ्यायचा, विल घ्यायचा आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. समजा मी उडी मारेल, आय विल जम्प. मी पत्र लिहील, आय विल राईट अ लेटर. तो गावाला जाईल, ही विल गो टू द व्हिलेज. त्यानंतर पाऊस पडेल, इट विल रेन. म्हणजे तुम्हाला या प्रकारची वाक्य तोंडपाठ व्हायला पाहिजेत. म्हणजे तुमचा काळही क्लिअर होतो आणि तुम्हाला ते वाक्याचा अर्थसुद्धा कळतो. पुढं बघू, ते मैदानावर खेळतील. त्याला काय म्हणतात, दे. खेळतीलला क्रियापद आहे प्ले. त्याच्या आधी आपल्याला काय घ्यावं लागेल, विल. दे विल प्ले इन द ग्राउंड. मैदानामध्ये खेळतील. दे विल प्ले इन द ग्राउंड. पुढचं वाक्य आहे मी उद्या तुझ्याशी बोलेन. बोलेनना क्रियापद आहे स्पीक किंवा टॉक. सब्जेक्ट आहे आय, घेतला इथं आय. त्याच्यानंतर विल घ्यायचा. आय विल स्पीक. बघा या ठिकाणी आय विल स्पीक तुझ्याशी. आय विल स्पीक विथ यू. कधी बोलणार आहे, उद्या. आय विल स्पीक विथ यू टुमॉरो. मी तुझ्याशी उद्या बोलेन. आर्यन अभ्यास करेल किंवा करणार, दोघांचा अर्थ सारखंच आहे. तुम्ही करेल म्हटलं काय आणि करणार म्हटलं काय सारखंच आहे. लक्षात घ्या. सब्जेक्ट काय आहे, आर्यन. आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट नंतर काय घेतो आपण, विल घेतो. अभ्यास करण्याला क्रियापद आहे स्टडी. आर्यन विल स्टडी. झालं वाक्य तयार आपलं. एवढं सोपं आहे. सब्जेक्ट घ्यायचा, त्याच्यानंतर विल घ्यायचा आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. राधा तुला मदत करेल. या ठिकाणी बघा राधा सब्जेक्ट आहे. राधा विल क्रियापद, मदत करण्याला क्रियापद आहे हेल्प. राधा विल हेल्प. कोणाला, तुला. राधा विल हेल्प यू. बघा या पद्धतीने अत्यंत सोपा टेन्स आहे हा, समजून घ्या. मी सर्व समस्यांना तोंड देईल. आता तोंड देईल आणि सामना करेल, याला क्रियापद आपल्याला माहीत असायला पाहिजे. टू फेस, त्याला क्रियापद आहे टू फेस. एखाद्या गोष्टीला तोंड देणे किंवा त्याचा सामना करणे. मग आता बघा मी, आय, त्याच्यानंतर विल, क्रियापदाचं पहिलं रूप फेस. आय विल फेस, मी तोंड देईल किंवा मी सामना करेल कशाचा, ऑल द प्रॉब्लेम्स. ऑल द प्रॉब्लेम्स. बघा अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला वाक्य बनवता येतात. एवढी सोपी पद्धत तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही दिसणार नाही किंवा सापडणार नाही, म्हणून शिकून घ्या. पुढचं माहिती आहे, आपल्याला चांगले मार्क मिळतील. मिळण्याला क्रियापद आहे गेट. टू गेट म्हणजे काय, मिळणे. क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आपल्याला म्हणजे काय, वी. त्याच्यानंतर विलच घ्यायचा आहे, शॉल घ्यायचा नाही. वी विल गेट, क्रियापदाचं पहिलं रूप.
वी विल गेट गुड मार्क्स. झालं तुमचं वाक्य तयार. वी विल गेट गुड मार्क्स. बघा, अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला सकारात्मक वाक्यरचना किंवा पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आपल्याला करता यायला पाहिजे. काय याच्यामध्ये सब्जेक्ट घ्यायचा, सब्जेक्ट आपल्याला माहितीच असतो. त्याच्यानंतर विल घ्यायचं आहे, त्या ठिकाणी कुठलंही या ठिकाणी तुम्हाला जमली व्हायला नको. आणि त्यानंतर पुढे आहे क्रियापदाचं पहिलं रूप. झाली आपली वाक्यरचना. आणि ऑब्जेक्ट तुम्हाला जर एवढा पार्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुम्हाला ऑब्जेक्ट कसंही ऑब्जेक्ट असू दे ते तुम्हाला नंतर बनवता येईल. म्हणजे ऑब्जेक्ट घेऊन सुद्धा तुम्हाला वाक्य बनवता येईल. ठीक आहे, हा पार्ट तुम्हाला इथं समजला असेल. नेक्स्ट टॉपिककडे आपण जाऊ. याच्यामधलं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बघायचं आहे. काही वाक्य आहेत बघा, ते वाक्य करून घेऊ आपण इथे या ठिकाणी. आता बघा, इथं तुम्हाला दिसत असेल, इथं मी क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलेलं आहे ऑलरेडी. या ठिकाणी मी क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलेलं आहे. हे वाक्य तुम्हीही बनवू शकतात, ही वाक्य तुम्हीही बनवू शकतात. आता जे आपण स्ट्रक्चर शिकलो आहे त्याप्रमाणे या ठिकाणी विलचा वापर करायचा आहे, क्रियापदाचं पहिलं रूप दिलेलं आहे आणि वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. बघा मग, ही डॅश डॅश वॉच मूवी, या ठिकाणी फक्त आपल्याला विल लावायचं आहे. ही विल वॉच मूवी विथ यू, तो तुझ्यासोबत सिनेमा पाहिल. ही विल गो टू स्कूल विथ हर फादर, ती तिच्या वडिलांसोबत शाळेत जाईल. या ठिकाणी बघा, माय ब्रदर विल हेल्प यू, सब्जेक्ट घेतला आहे आपण, त्याच्यानंतर विल वापरलेला आहे या ठिकाणी आणि V1 याप्रमाणे वाक्य आणि शेवटी काय असतं, ऑब्जेक्ट. एवढं सोपं आहे. माय ब्रदर विल हेल्प यू, माझा भाऊ तुला मदत करेल. या ठिकाणी फक्त विल लावायचं आहे आपल्याला. आय विल ईट द केक, मी केक खाईल. शीतल विल वॉश द क्लॉथ्स, शीतल कपडे धुणार. मुंबई इंडियन्स विल विन द नेक्स्ट IPL ट्रॉफी, आपल्याला बघा, मुंबई इंडियन्स विल विन द नेक्स्ट IPL ट्रॉफी. मुंबई इंडियन्स हा जो संघ आहे हा पुढची IPL ट्रॉफी जिंकेल, पुढे भविष्यामध्ये जिंकेल, लक्षात घ्या. माय सिस्टर विल स्टडी हार्ड, माझी बहीण मेहनत करेल, मेहनतीने अभ्यास करेल. पुढे आहे फक्त विल लावायचं आपल्याला. यू विल स्पीक इंग्लिश, तू इंग्लिश बोलशील भविष्यामध्ये. बघा या ठिकाणी पण दे विल लिसन टू म्युझिक, ते म्युझिक ऐकतील किंवा संगीत ऐकतील या पद्धतीने. आर्यन विल प्ले फुटबॉल, आर्यन फुटबॉल खेळेल. म्हणजे बघा, वाक्यांचा अर्थ तुम्हाला कळतोय. भविष्यात होणारी जी क्रिया आहे ती आपल्याला या वाक्यांमधून बोलायची आहे. त्यानंतर बघा, हा झाला सब्जेक्ट, या ठिकाणी आपण वापरलेला आहे विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप, आणि हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्समधले वाक्य बनवणं एवढं सोपं आहे. तुम्हाला फक्त विल लावायचं आहे आणि विल नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे, एवढंच करायचं आहे. काही अवघड हा टेन्स नाही आहे. ठीक आहे, पुढे बघू. आता या ठिकाणी बघा, ही वाक्य तुम्हाला करायची आहेत. एक दोन वाक्य करून बघू आपण, किंवा सगळीच वाक्य करू, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कळेल. या ठिकाणी बघा, इथं स्ट्रक्चर लिहून घेतो. सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. लक्षात घ्या. उद्या पाऊस येईल, काय येईल मग, सब्जेक्ट राहील इट, इथं घेऊ. उद्या पाऊस येईल, इट विल रेन टुमारो, इट विल रेन टुमारो, उद्या पाऊस येईल. पुढचा आहे सीमा मला मदत करेल. करता कोण आहे, सब्जेक्ट कोण आहे, सीमा. त्यानंतर विल घ्यायचं आपल्याला सब्जेक्ट नंतर. मदत करणारं क्रियापद आहे हेल्प. सीमा विल हेल्प टू मी, सीमा मला मदत करेल. मी सर्व समस्यांना तोंड देईल, हे वाक्य आपण आधीच बघितलेलं आहे. अजय तुला आज रात्री पैसे देईल किंवा देणार. बघा, दोघं सारखेच आहेत. दोघांचा अर्थ काय होतो, सारखंच होतो, भविष्यामध्ये देणार आहे. मग काय होईल, सब्जेक्ट अजय विल, देणारला आहे गिव, अजय विल गिव यू मनी. कधी देणार आहे, आज रात्री, टू नाईट. आज रात्रीला काय म्हणतो आपण, टू नाईट.
ते माझा वाढदिवस साजरा करतील म्हणजे भविष्यामध्ये. तिला बघा, तेला काय आहे सब्जेक्ट दे. त्याच्यानंतर आपल्याला विल घ्यायचं आहे. दे विल साजरा करण्याला वर्ब काय आहे सेलिब्रेट. दे विल सेलिब्रेट माय बर्थडे. बघा, ते माझा वाढदिवस साजरा करतील. आर्यन ही शर्यत जिंकेल. जिंकेल ना क्रियापद माहिती आहे. आर्यन सब्जेक्ट आहे, या ठिकाणी आर्यन घ्यायचा. आर्यन विल, जिंकण्याला क्रियापद आहे विन. आर्यन विल विन द रेस किंवा द मॅच. द रेस म्हणा, द मॅच म्हणा, काही म्हणा. बघा या ठिकाणी नाराज होऊ नकोस. नाराज होण्याला वाक्य आहे डोंट बी अपसेट किंवा डोंट गेट अपसेट म्हणू शकता तुम्ही. काय आहे, तुला संधी मिळेल, भविष्यात संधी मिळणार आहे. सब्जेक्ट आहे यू. त्यानंतर आपल्याला विल घ्यायचा आहे मिळेल. बघा या ठिकाणी मिळेलला काय आहे गेट. यू विल गेट ऑपॉर्च्युनिटी. बघा डोंट बी अपसेट, यू विल गेट ऑपॉर्च्युनिटी. अशा पद्धतीने वाक्य होईल. मला माहीत आहे, आय नो. बघा या ठिकाणी आय नो एवढं वाक्य आहे, मला माहिती आहे. तू ही परीक्षा पास होशील भविष्यामध्ये. सब्जेक्ट आहे यू, तू. यू विल. पास होण्याला क्रियापद आहे पासच. यू विल पास, तू पास होशील ही परीक्षा, धिस एक्झाम. बघा अशा पद्धतीने आपण जर वाक्य घेतले मराठी वाक्य, ते कितीही वाक्य आपण बनवू शकतो. फक्त आपल्याला वर्ब माहिती असलं पाहिजे. आणि वर्ब माहिती करण्यासाठी तर तुम्हाला वाचावे लागतील, त्याचा सराव करावा लागेल, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह स्ट्रक्चर हे पाहिलेले आहेत. त्यानंतर बघा आपल्याला पाहिजे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. या काळामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवतात ते आपल्याला पाहिजे. बघा मग एक वाक्य आपण या ठिकाणी बघू. त्याचं स्ट्रक्चर आधी बघू. सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर विल नॉट घ्यायचा. त्याला तुम्ही वोंट म्हटलं तरी चालेल. विल नॉट म्हणा किंवा वोंट म्हणा, दोघांचा अर्थ सारखाच आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि सगळ्यात शेवटी काय येईल ऑब्जेक्ट. हे लक्षात घ्या. आता बघा भारत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार. आधी तुम्हाला पॉझिटिव्ह वाक्य यायला पाहिजे. इंडिया विल प्ले अगेन्स्ट पाकिस्तान. पुढं काय आहे खेळणार नाही. या पद्धतीने आपल्याला विल नॉट घ्यायचं आहे. काय येईल मग इंडिया विल नॉट प्ले अगेन्स्ट पाकिस्तान. इंडिया विल नॉट प्ले पाकिस्तान. मी तुझ्यासोबत येणार नाही. आय वोंट कम विथ यू. बरोबर आहे की नाही वाक्य. मी हे पत्र लिहिणार नाही. आय वोंट राईट दिस लेटर. मी बोलणार नाही. आय वोंट स्पीक. आय विल नॉट स्पीक. या पद्धतीने मी तुला मदत करणार नाही. आय विल नॉट हेल्प यू. ती मला मदत करणार नाही. शी विल नॉट हेल्प मी. याप्रमाणे वाक्य तुम्हाला बनवता यायला पाहिजे. बघू. शिक्षक इंग्रजी शिकवणार नाहीत. द टीचर. ही जी वाक्य मी करतोय ही वाक्य तुम्ही सुद्धा करून बघा. म्हणजे तुमची किती वाक्य बरोबर येतात आणि त्यांची तुलना माझ्यासोबत करा. द टीचर विल नॉट किंवा वोंट लिहिलं तरी चालतं. द टीचर विल नॉट. शिकवण्याला क्रियापद माहीत पाहिजे तुम्हाला टीच. बघा द टीचर वोंट टीच इंग्लिश. या पद्धतीने. पुढचं आहे ती शाळेत जाणार नाही. सब्जेक्ट आहे शी. त्याच्यानंतर आपल्याला विल घ्यायचा आहे. विल नंतर काय घ्यायचा नॉट. सब्जेक्ट काय आहे वर्ब काय आहे जाणेला गो. शी विल नॉट गो टू स्कूल. बघा या पद्धतीने अत्यंत सोपं आहे. तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला एक मुद्दा जो आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल जर लक्ष दिलं तर. पुढचं आहे आम्ही काम करणार नाही. सब्जेक्ट आहे वी. वी नंतर विल येतो. त्याच्यानंतर नॉट. स्ट्रक्चरप्रमाणे आपल्याला वाक्य बनवायचे. काम करण्याला क्रियापद आहे वर्क. वी वोंट वर्क. वी विल नॉट वर्क. या पद्धतीने. माझा भाऊ नवीन कार विकत घेणार नाही. विकत घेण्याला क्रियापद आहे बाय. क्रिया सब्जेक्ट आहे याच्यामध्ये
माय ब्रदर. बघा वाक्य थोडं मोठं आहे. माय ब्रदर विल नॉटच घ्यायचा निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. विल नॉट बाय, BUY, बाय म्हणजे विकत घेणे. हां, टू सेल म्हणजे विकणे. माय ब्रदर विल नॉट बाय अ न्यू कार. अत्यंत सोपं आहे. मी तुला विसरणार नाही. बघा आपलं आवडतं वाक्य आहे. आय विल नॉट, विसरणेला क्रियापद आहे, तुम्हाला माहिती असेल फॉरगेट. आय विल नॉट फॉरगेट, मी विसरणार नाही कोणाला? तुला. आय विल नॉट फॉरगेट यू फॉर एव्हर, कधीही मी तुला विसरणार नाही. आर्यन गाडी वेगात चालवणार नाही. आर्यन विल नॉट ड्राईव्ह अ कार फास्ट. बघा आर्यन विल नॉट किंवा वोंट म्हणा, विल नॉट ड्राईव्ह अ कार फास्ट. फास्टली म्हणायचं नाही, फास्टली ॲडवर्ब नसतं, ते फक्त फास्ट असतं, लक्षात घ्या. बघा मग अशा पद्धतीने तुम्हाला निगेटिव्ह वाक्यरचनासुद्धा जमायला पाहिजे. ती अत्यंत सोपी आहे. जर समजला नसेल हा पार्ट तर परत बघा, म्हणजे तुम्हाला तो कळेल. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. यानंतर पुढे आहे व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन अत्यंत सोपा आहे. जर तुम्हाला साधी वाक्यरचना किंवा आपण ज्याला पॉझिटिव्ह वाक्यरचना येत असेल तर तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन पण जमेलच. बघा मग या व्हर्बल क्वेश्चन, त्याला आपण येस नो टाईप क्वेश्चन पण म्हणतो किंवा त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन पण म्हणतो. बघा मग व्हर्बल क्वेश्चनच्या सगळ्यात आधी काय येतो? विल. काय येतो? विल. त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचा नाही. जर तुम्ही क्वेश्चन मार्क दिला नाही तर ते वाक्य तुमचं चुकतं, ग्रॅमॅटिकली चुकतं. बोलताना ते बरोबर असेल पण ते लिहिताना चुकलेलं असतं. बघा मग एक एक वाक्य बघू आपण, समजून घ्या. क्रियापद बघा, विराट कोहली क्रिकेट खेळेल. एक वाक्य देतो तुम्हाला इथं. बघा साधं वाक्य करून दाखवतो. विराट कोहली विल प्ले क्रिकेट. हे झालं तुमचं साधं वाक्य, पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. याला तुम्हाला काय करायचं आहे? फक्त हा विल पुढे घ्यायचा आहे. हा विल काय करायचा आहे? पुढे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट असेल आणि क्रियापद पण ॲज इट इज असेल आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असेल ते असेल आणि शेवटी फक्त क्वेश्चन मार्क येणार आहे. वाक्यात बदल काही होणार नाही, फक्त विल काय येईल? सब्जेक्टच्या आधी येईल. बघू बरं. बघा मी इकडे विराट कोहली क्रिकेट खेळेल. आपलं स्ट्रक्चर बघा कसं आहे? विल घेतला, विल आधी, त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे विराट कोहली. विराट कोहली घेतला, विराट कोहली झालं. त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. काय? खेळणीला प्ले. विराट कोहली प्ले क्रिकेट. बघा क्रिकेट असेल, फुटबॉल असेल किंवा कुठल्याही खेळाचं नाव असेल त्याच्या आधी कुठल्याही प्रकारचा आर्टिकल येत नाही, लक्षात घ्या. आणि शेवटी आहे क्वेश्चन मार्क. विल विराट कोहली प्ले क्रिकेट. विराट कोहली क्रिकेट खेळेल का? बघा वाक्य तयार. मी तुला फोन करेन का? करेल का? करेन का? करणार का? तिघांचा अर्थ एकच आहे. तुम्हाला जे वापरायचं ते वापरा. बघा मग तो तुला फोन करेल का? काय आपली वाक्यरचना? विल. सब्जेक्ट काय आहे? ही. त्याच्यानंतर आपल्याला V1 काय करायचं आहे? V1 काय आपलं? फोन करण्याला आपण साधारणतः कॉल करणे म्हणतो, टू कॉल म्हणतो. विल ही कॉल यू. झालं वाक्य तयार. क्वेश्चन मार्क. विल ही कॉल यू. तो तुला फोन करेल का? ते उद्या शाळेत जातील का? जाण्याला क्रियापद आहे गो. मुद्दामून मी सोपे सोपे क्रियापद या ठिकाणी घेतलेले जेणेकरून तुम्हाला ते कळेल. अवघड जर क्रियापद घेतले असते तर तुम्हाला ते कळालं नसतं, म्हणून मी मुद्दामून सोपे सोपे क्रियापद घेतलेले आहेत. लक्षात ठेवा. ते उद्या शाळेत जातील का? विलच आधी येईल, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर जाण्याला क्रियापद आहे गो. विल दे गो टू स्कूल. बघा विल दे गो टू स्कूल. ते शाळेत जातील का? ते शाळेत येतील का? विल दे कम टू स्कूल टुमॉरो. ते उद्या शाळेत येतील का? बघा किती सोपे वाक्य. विल इट रेन टुमॉरो. उद्या पाऊस पडेल का?
विल यू कम टुमॉरो टू अटेंड माय वेडिंग, तू माझं लग्न अटेंड करायला उद्या येशील का? म्हणजे या प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. मला परीक्षेत चांगले गुण मिळतील का? बघा मग आता सब्जेक्ट आहे विल, सॉरी मला, त्याला इंग्लिशमध्ये आपण आय म्हणतो. बघा मग विल आय मिळलेला आहे क्रियापद गेट. विल आय गेट गुड मार्क्स, चांगले मार्क्स कुठे? परीक्षेत. इन एक्झाम, इन द एक्झाम म्हणा, इन एक्झाम म्हणा, या पद्धतीने. विल आय गेट गुड मार्क्स इन द एक्झाम, मला परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील का? विल आय पास इन दिस एक्झाम, मी या परीक्षेमध्ये पास होईल का? या पद्धतीने. अजय तुला आमंत्रण देईल का? आमंत्रणला क्रियापद आहे इन्व्हाइट. बघा मग क्रियापद या ठिकाणी अजय आहे सब्जेक्ट, आपल्याला विल आधी घ्यावा लागेल. विल अजय क्रियापद आहे इन्व्हाइट. बघा मग विल अजय इन्व्हाइट यू, विल अजय इन्व्हाइट यू, अजय तुला आमंत्रण देईल का? या पद्धतीने. पुढचं आहे तू आम्हाला मदत करशील का? मदत करण्याला क्रियापद आहे हेल्प, सब्जेक्ट आहे तू. बघा मग विल यू हेल्प अस, तू आम्हाला मदत करशील का? पुढचं आहे भारत सामना जिंकेल का? काय येईल मग याचं? तुम्ही करून बघा काय येईल. बरोबर, सुरुवातीला विल येईल, त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे इंडिया, त्याच्यानंतर काय येईल? वर्ब. विल इंडिया विन द मॅच, विल इंडिया विन द मॅच. बघा किती सोपं आहे. वर्बल क्वेश्चन करायला फक्त काय करायचं असतं, आपल्याला जर साधं वाक्यात असेल तर साध्या वाक्यातला विल काय करायचा, फक्त पुढं घ्यायचा. पुढचं वाक्य काय असेल? ॲज इट इज असेल, सब्जेक्ट नंतर V1 येईल आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असेल. साधं वाक्य आलं तर वर्बल क्वेश्चनसुद्धा तुम्हाला बनवता येईल. ठीक आहे, हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. नसेल समजला तर परत बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, पण आता तसं नाही आहे. परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, लक्षात ठेवा. पुढं बघू आपण. आता बघा आपल्याला WH क्वेश्चन बघायचं आहे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. हा पण अत्यंत सोपा टॉपिक आहे, तुम्ही जर समजून घेतला तर तो तुम्हाला समजेल. आता बघा WH क्वेश्चन या ठिकाणी आता WH वर्ड आपल्याला आधी घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जे व्हर्बल क्वेश्चन होतं ते ॲज इट इज राहील. म्हणजे जो आपला व्हर्बल क्वेश्चन होता त्याच्या आधी फक्त आपल्याला काय करायचं आहे? WH वर्ड घ्यायचा आहे. वेन, हाऊ, व्हॉट, वेअर, व्हेन, या पद्धतीने विच. बघा मग एक वाक्य करून दाखवतो. एक वाक्य घेऊ आपण. तू उद्या काय करशील? तू उद्या काय करशील? मग बघा WH वर्ड काय आहे? काय, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हॉट. त्यानंतर आपल्याला विल घ्यायचं आहे, विल. व्हॉट विल सब्जेक्ट आहे यू. व्हॉट विल यू डू, काय करशील, करणे. हां, व्हॉट विल यू डू टुमॉरो, या पद्धतीने. व्हॉट विल यू डू टुमॉरो. बघा फक्त काय केलंय? विल यू डू टुमॉरो, तू उद्या काही करशील का, या पद्धतीने. त्याच्यामध्ये फक्त आपण काय वापरला? व्हॉट वापरला. ते इथे कधी येतील, कधीला क्रियापद आहे, सॉरी कधीला शब्द आहे व्हेन. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? विल. व्हेन विल ते, दे. व्हेन विल दे कम हिअर, इथे. व्हेन विल दे कम हिअर, ते इथे कधी येतील. बघा हा झाला तुमचा व्हर्बल क्वेश्चन जो आपण आत्ताच बघितला. त्याच्या आधी जर तुम्ही फक्त WH वर्ड वापरला तर तो WH क्वेश्चन होतो. एवढं सोपं आहे. बघा तू कोणते पुस्तक वाचशील, कोणतेला आहे या ठिकाणी विच बुक. विच बुक, त्याच्यानंतर विल घ्यायचा, तू आहे, क्रियापद आहे रीड, शेवटी क्वेश्चन मार्क. विच बुक विल यू रीड, तू कोणते पुस्तक वाचशील, झालं वाक्य तयार. त्यानंतर पुढे आहे तुला इंग्रजी कोण शिकवेल. कोणला आहे? हू विल. हू विल टीच यू इंग्लिश.
हू विल टीच यू इंग्लिश. हू जेव्हा WH मध्ये असतं त्याचं थोडंसं वाक्य बदल असतो, हे लक्षात घ्या. गरीब लोक काय खातील? काय आहे? व्हॉट. व्हॉट विल. द पुअर म्हटलं तरी चालतं, पुअर पीपल म्हटलं तरी चालतं. हां, व्हॉट विल द पुअर ईट. व्हॉट विल द पुअर ईट. गरीब लोक काय खातील. तू कुठे जाशील? हां, कुठेला आहे वेअर. वेअर. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे विल, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. व्हेअर विल यू गो. हां, व्हेअर विल यू गो. तू कुठं जाशील. पुढचं आहे मी. तिथे कसा पोचू. कसाला आहे हाऊ. त्याच्यानंतर आपल्याला विल घ्यायचं आहे. हाऊ विल. सब्जेक्ट काय आहे? आय. सब्जेक्ट काय आहे? आय. हाऊ विल आय रीच. पोचण्याला क्रियापद आहे रीच. हाऊ विल आय रीच देअर. हाऊ विल आय रीच देअर. मी तिथे कसा पोचणार. किती विद्यार्थी येतील. हाऊ मेनी. कितीला कसं असतं? हाऊ मेनी स्टुडंट. इथं एवढं बघा, किती विद्यार्थी. हाऊ मेनी स्टुडंट्स. हाऊ मेनी स्टुडंट्स. पुढे काय येईल? विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप. हाऊ मेनी स्टुडंट्स विल कम. किती विद्यार्थी येतील. अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी WH क्वेश्चन हे कसे बनतात हे ठिकाणी पाहिलेले. ठीक आहे, याचाही तुम्ही अभ्यास करा. याप्रमाणे तुम्हाला वाक्य बनवता यायला पाहिजे. अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पॉझिटिव्ह रचना, म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर, निगेटिव्ह स्ट्रक्चर, त्यानंतर व्हर्बल स्ट्रक्चर आणि त्यानंतर WH क्वेश्चन हे कसे बनवतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा मग तुम्हाला, बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक्झरसाइजला ही वाक्य दिलेली आहेत. या ठिकाणी बघा, ही वाक्य तुम्हाला स्वतः करायची आहेत. ही वाक्य करून बघा तुम्हाला किती वाक्य जमतात. जी वाक्य जमली ती कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने आज आपण सिम्पल फ्युचर टेन्स या काळामध्ये पॉझिटिव्ह स्ट्रक्चर, निगेटिव्ह स्ट्रक्चर, व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन या चारही प्रकारांची माहिती या ठिकाणी आपण समजून घेतली आहे. मी आशा करतो की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे मित्र असतील, विद्यार्थी असतील किंवा तुमचं कोणी नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे, थँक्यू.